आज जे आहे 8 ऑगस्ट, आज आमची जी संस्था आहे सहारा मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, याचा आज वर्धापन दिवस होता। त्याच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता। या सहारा मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी मागील 20 वर्षापासून बचत गट संदर्भात काम करतो। आमचा आज 20 वर्ष कंप्लीट झालं जे आम्ही बचत गट सोबत काम करतो। तर याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ही योजना जी आहे नाबार्डची आहे। नाबार्डमध्ये सहाराचं सिलेक्शन झालं होतं आणि नाबार्डच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन महिलांची बैठक घ्यायची आणि त्यांना नाबार्ड आणि भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँकेची माहिती द्यायची आणि मग नाबार्डच्या नियमानुसार त्यांचे बचत गट तयार करायचे आणि त्याला बँकेला द्यायचे। 2007मध्ये बँकेचा नियम होता तर जितकी बचत तितका कर्ज। त्यावेळेस 11 लोकांचा जो बचत तयार व्हायचा त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे 5,500 रुपये जमा व्हायचे आणि आपली स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती त्यावेळेस त्यांनी त्यांना 5,500 रुपये कर्ज द्यायचं। तर ते कर्ज घेऊन आम्ही त्या महिलांना त्यांच्या वाटेला जवळपास 700-700 रुपये यायचे, ग्रामीण भागाला पण आणि शहरी भागाला। तर आम्ही ते 700-700 रुपये त्यांना द्यायचे आणि त्यांना त्याच्या माध्यमातूनच व्यवसायाला आम्ही लावले। असे बचत गट आज पण कार्यरत आहेत तर ज्यांनी 700 रुपयेमधून जे व्यवसाय करून घेतलेला आहे ते आज एक होलसेलर म्हणून होलसेलर झाल्या। म्हणजे त्यांच्याकडे जे महिला होत्या जे म्हणजे पापड आणि कुरडईचा व्यवसाय केला, त्याच्यानंतर आचार हे विकले, त्याच्यानंतर शाळेजवळ टोपली घेऊन बसल्या त्या 700मध्ये। त्याच्या माध्यमातून त्यांना नंतर मग एक छोटीशी टपरी टाकली। टपरीच्या माध्यमातून मग वरती जाऊन ते लोक म्हणजे सर्वजण कामाला लागलेले आहेत। त्यावेळेस म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये नाबार्ड आणि शहरी ग्रामीण भाग मिळून फक्त 45 बचत गट तयार करते आणि त्यांना जास्त करून म्हणजे बँकेतर्फे इतकं कर्ज नव्हताच। मौलाना आझाद कॉर्पोरेशन फायनान्सनी बचत गटाला सर्वात प्रथम कर्ज दिलं होतं आणि सर्वात जास्त कर्ज सहाराच्या माध्यमातून महिलांना 11 लाख रुपये भेटले। 11 लाख रुपये भेटल्यानंतर त्यांनी म्हणजे मौलाना आझाद कॉर्पोरेशन फायनान्सचं तर आपल्याला सुद्धा माहिती असेल तर लोक त्यांचे पैसे परत करतच नाही, एकदा घेतले का माफ म्हणून सोडून देतात। पण या महिला बचत गटांनी त्यांची एक रिकव्हरी केली होती। 11 लाख रुपये त्यांना परत केले होते। ती रिकव्हरी बघून महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मौलाना आझाद कॉर्पोरेशन फायनान्सनी आम्हाला 2009मध्ये मौलाना आझाद अवॉर्डने सन्मानित केलं अशोकराव चव्हाण। त्याच्यानंतर हा कार्यक्रम वाढत गेला। बँकेच्या मार्फत ही योजना चालूच आहे। समाज कल्याणच्या द्वारे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे जे बचत गट आम्ही तयार करतो, म्हणजे जे बचत गट कोणत्या खात्यामध्ये बसतात त्यांना त्या खात्यात बसून आम्ही त्यांना त्याचा लाभ करून देतो। म्हणजे महिला बचत गटांना अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे बचत गटांना मिनी ट्रॅक्टर भेटले 62 आपल्यावर। ते 62 बचत गट काही लोकांनी लीडरच्या नादमध्ये येऊन ते घरात समोर ठेवायला जागा आणि त्यांनी विकून टाकले। पण ग्रामीण भागाचे जे बचत गटांचे जे ट्रॅक्टर होते ते आम्ही साखर कारखान्यामध्ये लावले तर त्यांना त्याचे 23,000 रुपये महिना त्यावेळेस उपलब्ध झाले। आणि हे करताच म्हणजे संस्था पण पुढे गेली आणि लोक इतके जुळले का म्हणजे मागं येण्याचं झालंच नाही का आपण कधी मागे वळून आम्ही पाहिलंच नाही का आपण किती पुढे निघून गेलो। आणि ज्यावेळी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये किती बचत गट 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास आमच्याकडे म्हणजे पहिले मी जे मुस्लिम बचत गट पण तयार केले होते, पण जे व्याजाचा जो मुद्दा होता पहिले व्याजाचं नको म्हणजे मुस्लिम समाजामध्ये व्याज हराम, तर लोक याच्यामध्ये खूप जोडले गेले होते। 1000-1500 मुस्लिम बचत गट तयार झाले आणि एकदम बंद झाले। मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक समाजामध्ये काम केलं आणि आज जवळपास माझ्याकडे 1000पर्यंत बचत गट झालेले आहेत। नाबार्ड आणि ग्रामीण भागाचे शहरी भागाचे मिळून याच्यामध्ये सर्व धर्मांचे बचत गट, असं कोणताही समाज नाही जे बचत गटाला जोडलेलं नाही आहे। फक्त एक शीख समाजाचं मी बचत गट तयार केलं होतं, पण त्या 3-4 त्याच्यामध्ये असे बचत गट झालते तर त्यांनी बँकेचं कर्ज घ्यायचं आणि बाहेर त्याला 15% द्यायचं, म्हणजे ते महिलांना देत नव्हतं म्हणून मी ते बंद करून टाकले। आणि दुसरं भवरी समाज आमच्यापासून ते आम्ही त्यांना जोडले नाही। दुसरं जैन, सोनार, लोहार, कुंभार, दलित, मुसलमान सगळे याच्यामध्ये आणि सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे। जे महिला 700 रुपये घेत होते आज त्याच महिलांना आम्ही 10-10 लाख रुपये देतो। आज 10-10 लाख रुपये आणि आज जे निडको कॉर्पोरेशनचे जे सर आले होते, सहाराचं सिलेक्शन निडको भारत सरकार स्टेट ऑफ इंडियामध्ये झाला, त्याच्या माध्यमातून आम्ही एका महिलेला 50 लाख रुपयेपर्यंत कर्ज देऊ शकतो आणि 50% त्याची सबसिडी देऊ शकतो।
तर हे गटाच्या माध्यमातून हे महिला पुढे आलेले आहेत आणि आज ते स्वतः म्हणजे ते इंडिपेंडंट झालेत. ते स्वतःचे कारोबार, स्वतःचे निर्णय सगळे ते स्वतः करून राहिले. आज त्यांना कोणाची गरज नाही आहे. म्हणजे ते जे सुशिक्षित होते ते तर पुढे गेले, पण जे अनाडी अनपढ होते त्याही व्यवसायाच्या माध्यमातून पुष्कळ पुढे गेले. आणि या उद्धाराचं कार्य जे आहे सावित्रीबाई फुले आणि ज्या समाज सुधारकांनी काम केलं त्या मालिकेमधलं हे आपलं काम आहे. शासनाने या संदर्भात आपली दखल घेतलेली आहे, आपल्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे. याच्यानंतर सुद्धा आपले काही असे उपक्रम आहेत का महिलांच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीचे? एक आता म्हणजे आता आमची जी इच्छा आहे का म्हणजे पहिले बचत गट तयार केलं, मग त्यांनी आपसात एकमेकांना कर्ज ते मदत गट तयार केलं. आता याच्या पुढे त्यांना उद्योग गटमध्ये सर्वात प्रथम त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी मी नेहमी सक्षम त्यांच्या पाठीशी उभी आहे. मी पण आणि माझी आम्ही जवळपास 20 वर्षापासून हे काम करत आहोत. मी माझ्या लहान लेकरूंना सोडून दिले होते, ते कधी मोठे झाले मला हे माहिती नाही. समाजाला मोठं करण्यामध्ये आपलेही मुलं मोठे झाले. माझी मुलंही समाजाला मोठं करता ते पण मोठे. आपलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. समाज उद्धाराचं कार्य आहे. महापुरुषांच्या यादीमध्ये पुढे मागे आपल्याही नावाची नोंद होईल. आपल्या सर्वांच्या आपल्याला फार फार मोठ्या शुभेच्छा. धन्यवाद. अच्छा मॅडम, आता तुम्ही म्हणले की काही बचत गट जे व्याज घेतात म्हणून बंद केलेले, तर आता काय व्याज लागत नाही का त्याच्यावर? नाही, म्हणजे कसं आहे तर 2% व्याजदर याच्यावर होतं. म्हणजे 2% दर महिन्याला जर त्यांनी 100 रुपये दिले तर ते 2% त्याच्यावर व्याज द्यायचे. बँकेचं कर्ज पण त्या पद्धतीनेच वापरायचं. पण आम्ही 18 जानेवारी 2023 पर्यंत याच्यावर भांडण केले, कारण सर्व समाजाला याची सुविधा भेटत नव्हती. म्हणून ते जे 2% ते उडून टाकले. त्याच्यामध्ये ते 2% भरायचेच नाही. बँकेचा कर्ज घ्यायचा, प्रत्येकीला 50-50 हजार रुपये म्हणून आम्ही म्हणजे 5 लाख रुपये 10 महिन्यांना दिले तर त्यांना 50-50 हजार रुपये आम्ही देतो. आणि त्यांना 2,000 रुपये महिन्यानी ते 25 महिन्याची फेड घेतात. आणि 25 महिने झाल्यानंतर ते त्याच्यावर 1 रुपये देतच नाही, पूर्ण फेड करून टाकतात. शेवटी जे बँकेचा चार्जेस इंटरेस्ट नाही, ते चार्जेस म्हणजे जवळपास त्यांना 7-8 हजार रुपये येते ना, तर ते म्हणजे 10,000 रुपये आला तर त्या महिलांना 1-1 हजार रुपये ते चार्जेस भरून तो कर्ज संपून जातो आणि मग ते लगेच दुसऱ्या कर्जासाठी अप्लाय. औरंगाबाद जिल्ह्यापुरतंच मराठीचं नाही सर, मी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मी पर्याड पाकिस्तान तिथून फक्त 4 किलोमीटर होता, तर तिथपर्यंत मी काम केलं होतं. मी त्या ठिकाणी पर्याड भागामध्ये आदिवासी विकासमध्ये काम केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून कर्जाचा व्यवसाय आणि आज जे आहे म्हणजे आमचीसाठीची NGO आहे सिकॉन बुकवर राजस्थानला, त्यांना भेट देऊन त्या महिलांचे बचत गट त्यांना जोडून आणि आज त्या महिला ज्या आहेत तर अजमेरमध्ये त्यांची मोठमोठी दुकाने आहेत, जे म्हणजे त्यांच्याकडे काही व्यवसायच नव्हता, खायलासुद्धा काही नव्हतं. म्हणजे आपल्याकडे बघा आज पण शाळेची खिचडी येते आणि शाळेची खिचडी 90% तर मुलांना माहितीच नाही ती कशी म्हणून. पण ज्या वेळेस मी त्या भागामध्ये गेले होते पर्याड, त्या ठिकाणी जेव्हा मला एका शाळेमध्ये त्यांनी माझं व्यवस्थापन केलं होतं, ज्या वेळेस शाळेची खिचडी आली तर म्हणजे बायका तर पडत होत्या, माणूस पण पडू राहिले, खिचडी आली करून, कारण त्यांच्याकडे व्यवसाय नव्हता. आणि ते पाकिस्तानचं बॉर्डर म्हणजे ते माणसं कुठं कामाला गेले तर त्यांना आतंकवादी म्हणायचे, तर ते लोक घराच्या बाहेरच नव्हते. आणि जर 4 किलोमीटरच्या वरती जर टेकला चढला तर तिथून त्यांना गोळी मारायची. मतलब बहुत कठीण परिस्थिती होती. त्याच्या माध्यमातून तिथं जाऊन आम्ही त्यांचे 70 बचत गट तयार केले. आम्हाला स्टेट बँक ऑफ हैदराबादचे झोनल ऑफिसर होते अजय नकीब सर, त्यांनी त्या कामासाठी आमची निवड केली होती. आणि बिकानेर आणि जयपूरचे ते त्यावेळेस CGM होते, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला तिथं पाठवलं होतं. आणि तिकडचे ज्या महिला होते त्यांच्याकडे कौशल्य खूप होतं. आपल्याकडे ते सोफे कवर ते जे येतात ना विणकामाचे, त्या महिला ते विणायच्या, म्हणजे त्यांना दिवसातून 30 रुपये भेटायचे, 3 कवर व्हायचे. ते जे करून घेऊन जायचे त्यांना 30 रुपये द्यायचे आणि त्या 30 रुपये त्यांना दिन भर का उनका प्रोग्राम वो 30 रुपये में. तो फिर उनको जो है कि अब उनको जो है वो 30 रुपये से हमने बाहर लेकर आए और वहाँ की NGO से जाके मिले थे, बहुत रोए थे वहाँ जाके कि आपकी जो गरीबी है ये आपको हटाना पड़ेगी, आप खाली नाबार्ड से फंड ले रहे लेकिन लोगों के घर में खाने को खाना नहीं. फिर उनको बताए, उनको जो उनका कौशल्य था उनको कपड़ा दिलाए, उनके जो उन्होंने लोन लिए थे वो इतनी जंगल में रहते थे कि जो मैनेजर जाता था तो वो बोलता था कि हम यहाँ से वापस नहीं जाएंगे,
कोई भी हमको मार देना। मगर वहाँ से 70 ग्रुप ने लोन लेके उनको 4-4 हज़ार रुपये दिए थे। बीकानेर एंड जयपुर बैंक ने वो 4-4 हज़ार में थे। उन्होंने उनका कपड़ा लाके उस सोफ़ा कवर बनाए, उसको अजमेर में जाके बेचे और उनको जो व्यासपीठ वहाँ से मिला बाजार पेट, आज उनके सबकी दुकानें हैं, आज भी उनके लोन आते और वो बहुत सारी दुआएं। मतलब मैडम आज जो है तो मतलब आपकी सोसाइटी के माध्यम से जो है तो एक तरह से जो तो लोगों को ब्याज में से और साहूकारी में से निकालने का काम किया जा रहा है। लेकिन साहूकार माइक्रो फाइनेंस के माध्यम से बढ़ते जा हमारी रहे हैं। यही ख्वाहिश है पहले कि मतलब साहूकारी कोई खत्म तो हो भी गई, लेकिन समाज माइक्रो के लोग, फाइनेंस हर समाज बड़ा के लोग साहूकार इसके अंदर आना चाहिए और मायक्रो फायनान्स वाकई खत्म होणं चाहिए। सर मायक्रो फायनान्सची पद्धत कशी तुम्हाला सांगू का? आता एका गावामध्ये ते गेले तर 20-20चे त्यांनी 5 बचत गट तयार केले, त्यांना 20-20 हजार म्हणजे 1-1 लाख रुपये देऊन टाकले। त्यांना म्हणतात ते तुम्हाला 1% दिलं आम्ही, 1% म्हणजे 1 लाखाला 1,000 रुपये भेटतात। 1% सगळे महिला खुशी खुशी घेऊन टाकतात आणि त्याची फेड 50 महिन्याची म्हणजे 2,000 रुपये महिना कर्ज आणि 1,000 रुपये महिना म्हणजे कर्ज फिटूस तर एका महिन्यात चालले 50,000। आता 50,000 गुणिले 20 झाले या ठिकाणी 10 लाख आणि 10 लाख गुणिले 20 2 कोटी रुपये एका गावाचे जाऊ राहिले। एका गावाचे म्हणजे मुलांचं भविष्य चालला ते व्याज आणि त्या साहूकारी पैशामध्ये मतलब एक लिहाज से बरकत नहीं। जो एक बार उसके नाक को लग गया वो बर्बाद हो गया, वो बाहर आता ही नाही उसमें से आणि ते येऊ देतही नाही। जी लालूच दाखवतात याच्या पुढचं कर्ज 3 लाख याच्या पुढचं, पण हे नाही बघतात तर तुम्हाला किती याच्यामध्ये तुम्ही किती बुडवणार। मी प्रत्येक गावात जाऊन याची म्हणजे खूप प्रयत्न केला। महिलांचे पैसे मी AFCला परत करायला लावले तर नाही इतके पैसे लोक भरू शकत नाही आणि त्यांना व्याजातून काढणं म्हणून गेले। पण आता काही लोकांची मजबुरी, ते म्हणतात आमची मजबुरी, पण असं नाही स्वतःहून खड्ड्यात जाऊन पडू राहिले आणि त्याला मजबुरीचं नाव देऊ राहिले, व्यसन करू राहिले। घरी येऊन पैसे औरत लेकर आती, वो आदमी पीने में खत्म कर देता, फिर हफ्ता भरे नहीं जाता और वो औरतें घर पे आके बैठती, वो जो साहूकार है वो आके दरवाजे पे बैठे रहता, फिर क्या करेंगी औरत? वो फांसी। इसके लिए खुदकशी जो ज़्यादा हो रही तो मेरी मतलब हुकूमत से यही दरख्वास्त है कि अगर नॅशनलाइज बँक आगे आती है, नॅशनलाइज बँका पुढे आल्या, जसं SBI बँक पुढे आलेली आहे, महाराष्ट्र बँक पुढे आलेली आहे आणि आता ही स्टँड अप इंडियाच्या माध्यमातून पूर्ण बँका पुढे येणार आहेत। जर या नॅशनलाइज बँका पुढे आल्या तर मला असं वाटतं ही साहूकारी लवकरात लवकर संपून जाईल। माझे पूर्ण नंबर मिलके बचत गट ये प्रोग्राम लेकर आए। काय के लिए आया बचत गट प्रोग्राम? साहूकारीपासून मुक्ततेसाठी भारत सरकारने बचत गट हा पर्याय काढला, मगर लोग जो है तो उससे फ़ायदा नहीं लेते हुए माइक्रो फाइनेंस में घुस गए। अब बचत गट आ गया तो बैंक डायरेक्ट कर्जे देने लगी, साहूकारों की साहूकारी चल रही क्या? साहूकार खत्म हो रहे थे साहूकार, इसलिए माइक्रो फाइनेंस के नाम पर वापस से साहूकार वापस आ गए और वो घरों घर मीटिंग लेकर लोगों को पैसे देते, वो गुमराह हो जाते। लोग ये नहीं देखते कि हम उसमें कितना डूब रहे। तो हम हिंदुस्तान में रहते, हिंदुस्तान के लॉ के मुताबिक, हिंदुस्तान के फ़ायदे के मुताबिक हमको हमारी बैंकों से ही कर्जा लेना है। और जैसे कि मैं आपको बता चुकी कि 8 साल की मुसलसल लड़ाई के बाद बचत गट को जो 2% इंटरेस्ट था वो ख़त्म किया गया। अब हमको जो लेना है वो भरना है और लास्ट पे जो भी चार्जेस रहेगा, जैसे पहले लोगों को 5 से 7 हज़ार रुपये आता है चार्जेस बैंक के लोगों का, तो वो सब लोग मिलकर 5-5, 600 रुपये दे देते, तो उसमें हम लोगों को मालूम भी नहीं पड़ता। और दूसरी चीज़ ये कि हमको भी एक खुशी होती कि चलो हम जो काम कर रहे हैं वो उसका हलाल में शुमार। सही देखा जाए तो ये गरीबों की स्कीम है, हम ये काम छोड़ दे रहे थे, लेकिन इसमें कई लोग ऐसे जुड़े हुए हैं कि जिनके घर के चूल्हे भी इसी के माध्यम से जलते, रोजगार करते। इसके वास्ते बहुत लड़ झगड़ के ये प्रोग्राम में से 2% हटा के उसको जायज़ करार दिए और ये प्रोग्राम। आखिरी सवाल मैडम ये कि महिलाओं को जो घर बैठी जो बचत गट दिया जाता था 10 का 7 का 20 का 15 का जो भी माइक्रो फाइनेंस, तो उसमें कहीं ना कहीं अफवाह थी। हम तो चैलेंज और दावे से नहीं कह सकते क्योंकि हमने सुनाई बातें बता रहे आपको कि इसके अंदर कहीं ना कहीं थोड़ा महिलाओं को मिसयूज भी किया जा रहा था, ऐसी अफवाहें थी, अब वो पता नहीं। देखिए कहता है सर कि मैं अभी एक औरत हूँ, मेरी ताकत
ताकत जितनी है मैंने उतना ही खर्च लेना चाहिए। मैं जिन्होंने ये अफवाह फैलाया मैं उनको बुरा नहीं बोलूँगी, मैं महिलाओं में ही काम करती, मुझे मालूम। अब कुछ लोग ऐसे आते कि जी आप बैंक में सिविल चेक होगा, जब हम सिविल चेक करते उनकी तो एक एक औरत 17 जगह से कर्जे उठा चुकी है। हाँ, अब उसको एक जगह हफ्ते में 2,000 भरना है, एक बार के मतलब बुध को वो 2,000 भर रही तो उसको मंगल को 700 भरना है, फिर उसको इतवार को 300 भरना है, फिर उसको बीच के दिनों में 400-500। तो एक औरत को महीने के अंदर तकरीबन 15,000 तक पैसे भरना है, क्या वो भर सकती? तो ये चीज़ उसकी खुद की गलती है ये। फिर उसमें कहता है कि वो जो मिसयूज की जो बात बोल रहे हैं आप, वो जातक है, बेबुनियाद है, क्योंकि आपने कर्जा लिए। और माइक्रो फाइनेंस का मकसद क्या है कि वो लोगों में एक बहुत बुरी आदत है कि वो जब तक वहाँ से पैसे नहीं लेते वो आदमी वहाँ से उठता ही नहीं, वो घर के बाहर तुम्हारे बैठे रहता। तो उसमें यह है कि अगर एक औरत नहीं देती है पैसे तो वो जितने 20 का ग्रुप है तो वो 19 लोगों ने मिलकर पैसे जमा करना और उसको दे देना, तो वो जाता, और नहीं तो वो नहीं जाता। तो इसमें कैसा कर्जा ज़्यादा होने की वजह से लोग फांसियाँ ले रहे, फिर कर्जे की वजह से जान दे रहे अपनी, और फिर अफवाह ऐसी हो जाती कि हमारा मिसयूज हुआ इसलिए हमने फांसी दे दी। जितनी हमारी हैसियत है उतना ही कर्ज उठाना चाहिए। SBI की एक खास बात है कि आज हम 1-1 लाख रुपए भी दे रहे, तो हमारे को गवर्नमेंट से हम लोगों की ट्रेनिंग ऐसी है कि हमको किसी भी तरीके का उन पर प्रेशर डालना नहीं है। पैसे देने के बाद में हम उनको खड़े करते और उनको बोलते कि बाजी ये पैसा आप ले रहे, आपकी हैसियत क्या है इसकी फेरनी, उसी के हिसाब से उसके हफ्ते रखे जाते हैं। तो इसमें ये कोई प्रॉब्लम नहीं है। शुक्रिया।